पहिला चला गाड्या लय भुका लागल्यात अयो अध्यक्ष एवढ्या गडबडीन कुठं काय नाही अध्यक्ष पाया पडा पाया पडाय आलाय का निवड खायला आलाय होय रे? हा? निवत खायला कुठलं राव अध्यक्ष काय तुम्ही राव आम्ही काय गरिबांनी पाया पडाव का नाही अरे गरीबाने पाया पडाव पण लगा ते हाऱ्याने ती कुठलं देवाळ धरलंय तो इकडं देवाळ धरलंय हा तुमच्या तुला आठवतंय का त्या हाऱ्याची आणि तुझी चूल किती दिवस झालं पेटली नाही ती आईला हार्याची नाही माहित मला पण माझे 1.5 वर्ष झालं चुलच पेटली नाही अहो. अरे चूल पेटली नाही म्हणून तुम्हाला बायकांची सुद्धा गरज लागा नाही का तर घरात चूलच पेटवाय कोण नाही अहो, तुम्ही इथं जगून निघताय ना कुत्र्यावानी अहो पण अध्यक्ष ती वायात जात आहे ना मग आम्ही एखाद्याच्या पोटात गेलेलं चांगलं तो का त्या हार्याने ती देवाळ धरलंय आणि माझ्या वाट्याला ही देवाळ आलं या बरं ती सावकाराचं काहीतरी काम आहे काय ती बोकाड काय ती साथी नाही वे गावची असते ती हा. हे काहीतरी काम आहे ती गाठगी सावकाराची बघ काय होतं सावकारांची ते. होय. हो चालतंय आईला 1-2 अरे चल हाय आलोच पाय पण आईला निवाद दिसत्यात जमलेलं अध्यक्ष बी गेलं 2-4 निवाद नारळ खातून जातो तिकडे चला जय बालाजी जय बालाजी चला मॅडम हे बघा आता मी सगळा आहे ना बिस्कुट सगळा हे पोर लोकांना दिलेला असतो ते सगळा कोरोना वाटायचा 15 ऑगस्टचा कसा होतो सगळा गाव जमा झालेला असतो त्यामुळे मी शाळेमध्ये आला आणि शाळेमध्ये वाटला ते काय काळजी करायचं ना अजून जरी लागला ना तरी मी देते पण सगळ्या पोरांना खाऊ वाटप करायचा हा चांगला जय बालाजी जय बाला ए शाला शिरनाथ तू कुठे फिरते तुला बिस्कुट खायचा नाही का चला मोठा गेले होता शाला जा लवकर आणि बिस्कुट खा बरी चला जय बालाजी आईला भाताचा टाइम झाला 1 वाजले असेल चला ए नार्या शाला चला इकडे आईला शाला, मला एक सांग हा. योग्य टायमिंगला शाळेमध्ये गेला असता तर चांगला साहेब झाला असता शाला बारक्यापणी शाळेमध्ये नाही गेला आणि आता मोठ्यापणी शाळेत आला मला एक सांग मला शंका आली हं. तू या शाळेतल्या पोराचा भात तर खायला नाही आला आईला मगाशी बी अध्यक्षाने अडवलं तिथं देवळात निवद खातानी आणि इथं सावकाराने ह्यांना नाऱ्याच्या मनातलं कळतं कसं नाही राव अहो तसा बी भात टाकून देतात बाई मग म्हणलं आपलं दुपारचं तेवढं पोटाचं भागतं म्हणून आलोय मी जय बालाजी शाला म्हणजे माझी शंका खरंच ठरलं म्हणजे तू या पोराचा तू शाला भात खाते अहो सावकार शिल्लक राहिलेला ती टाकूनच द्यावा लागतो का नाही मग खाल्लं तर काय होतंय शाला बरं झाला ते बाय पण चांगला असते कुत्र्याला टाकण्यापेक्षा तुला टाकलेला काय वाईट झाला आईला म्हणजे मी कुत्र काय राव सावकार बोलताय तुम्ही ए शाला हा? ए नार्या माझा एक महत्वाचं काम असते हा सांगा पण हे तो त्या नाऱ्याला त्या हाऱ्याला नाही ना बोलणार हाऱ्याला कशाला सांगतोय मी तुम्ही फक्त मला सांगा शाला हे बघ ये ना आखाडच्या महिना चालू असते हा आणि शाला आहे ना मला दिवृषाने सांगितला हा. की तू गावाला जेवण घालायचा हा. आता ते काय आहे माहितीये का मला आहे ना ती बोकड कापायचा असतो भोकड देवीला हा हायला 1 नंबर काम राव आकाडात कापलं ना सगळी तुमची स्वप्न पूर्णच होतील शाला ती मला देवी पावलेला असते ना शाला माझ्या रोकडाचं काम होते पण ही कर हा तू बायडीकडचा हा पुरा 25,000 रुपये घे आणि 5,000 रुपये एक्स्ट्रा घे हा. पण शाला त्या ना हऱ्याला खालता का म्हणे हाऱ्याला कशाला मी सांगतोय राव तुम्ही माझ्या विश्वास टाकलाय ना बेंदाच राहा लोणंदच्या बाजारला जातो बोकाड आणतो सगळं सामान अख्ख्या गावाला जेवण घालतो ते काळजी करू नको हा. ते हऱ्या म्हणजे आहे ना त्या खंडीच्या वर्णामध्ये सुसू करते आता- आणि शाला सगळा माझा घोटाळा करून टाकेल त्याला अजिबात समजता कामा नाही आणि सगळ्या गावाला आहे ना चांगला जेवायला खायला घालायचे बर आताच जातो सावकारीन बाईकडं आणि पैसे घेतो आईला पण ही हाऱ्याशिवाय कसं काम होईल जाऊ दे ह्यांना सांगतो आणि हाऱ्यालाच घेऊन जातो हे शाला त्या हऱ्याला सांगू नको बर का नाही जय बालाजी शाला एकदा आता माझ्या डोकावरचा वज उतरणार ते शाला देवृषाने सांगितलं की देवीला बोकड कापावं लागेल चला जाऊ दे म्हणजे त्या मानानं लोकांना जेवायला तरी खायला घालायला लागेल पण शाला ते हऱ्याला ना तर सगळा सताना सोडून जाते माझ्या सरला दर्द करते जय बालाजी आईला सावकारांनी तर जबाबदारी माझ्यावर स्वीकारली या आता काय करावं पण गावातलं कुठलंच काम हार्या नाऱ्याशिवाय कसं होईल नाही पण हाऱ्याला सांगितलं पाहिजे हाऱ्याला घेतो आणि मगच पुढचं काम बघतो पण ह्यो हार्या घावन कुठं बरं दारूच्या गुत्यावर नाही आकाड महिना चालला ह्यो नक्कीच मर्याच्या देवळात असेल तिकडं जातो आणि हाऱ्यालाच घेऊन येतो आईला ह्यो हार्या बी कुठं गेला हार्या ए हार्या आईला हार्या आईला देवळात काय करत बसला या ए हार्या अला का हार्या अला का सगळं गाव ना गाव हुडाकले हे तर बसलाय वय का कारवा करू नको
अरे तुला सांगतो ही निवाद आहेत का नाही हा. गावातली लाका ती बाकीची पोरं वाटणीलाच येऊन द्याय नाहीत. अरे हे तर काय घेऊन बसला इथं एखादा येतोय हा. अरे तिकडं माळावर असलं निवेदन असलं नारळ पडल्यात ना हे तर काय बसलाय चल तिकडे एवढा घेऊ नाही नाही एवढा घे हो, थांब गेली हो चालेल. गेले का घे 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 उचल अर्धा अर्धा आईला. हे मला बी अर्धा दे रे लय भूक लागली गड्याचा अरे काय लागा तुला सांगतो हा 26वा निवद आहे माझा ह्यो. असं? हो तर तर होय रे अरे आखाडाचा महिना देवळातच निघन आपला निवाद के जेवण तू चुकीच नाही तर चल होय ना रे हा पण तू काय काम घेऊन आलता आला का तुला माहित नाही बे, आखाड महिना लागलाय हो झाला की चालू रोज सावकाराने आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं या हा सावकारातर्फे पार्टी अख्ख्या गावाला आखाडाची अख्ख्या गावाला अरे 25,000 दिल्यात 25,000 अरे 25 कशासाठी दिल्या अरे लोणच्या बाजारला जायचं मस्तपैकी बोकाडा आणू ना तिथनं 25,000 तुला का बोकाड केवढं येईल का रे अरे एवढं कशाला आणायचंय त्यातलं निमा अर्धा आपण तो आता तुला काय लागा सगळं फोडूनच सांगायचं पण का मला काय म्हणायचं ना रे हा. एवढा विश्वास सावकाराने दिला कसा अरे दिला कसा म्हणजे मला सांग अरे आपल्या गावात हरियाण नाऱ्याशिवाय विश्वासू माणूस कोण आहे का अरे विश्वास बी तेवढीच आणि चोऱ्या लांड्याला बाडीतली बी तेवढीच अरे काय पण- खरंय आपलं पण हे खांडखोंडीचं काम आपल्याशिवाय पारच पडणार नाही हा तुला सांगतो पाऊस सगळीकडे पडतोय हा. सगळीकडे घंतय तुला सांगतो सगळं घाणगुण झाली हल्लय बे बोकाड कापायचं आणि लोकांना जेवाय वाढायचं हे कुठानाच नको ठेवाय म्हणून सावकाराने आपल्या गळ्यात घातला असं हा गेलं पाहिजे लागा. गेलं. जायचं कशावर लोणला आईला एखादा टमटम करायचं का बरं जाऊ हा. मी तर काय म्हणतोय काढू की सायकलीन जाऊ सायकली चाल. इष्टीला हात करू चल 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 आईला अरे आता मानेला काय हे पावस नाही नाऱ्या पैशाची बुचुंडी आहे का बाबा व्यवस्थित अरे हाय ठेवली आहे ना? व्यवस्थित मग आता काय करू माहिती का नाऱ्या हा मस्तपैकी तुला सांगतो आता पाऊस तर कसला येतोय लय लका. आपले असले कपडे बिपडे वले होणार हा. घालणार हा. खरंय का ना त्यापेक्षा मस्तपैकी जीन्स घेऊ दोघाला एक एक हा. टी शर्ट घेऊ निमा पैसा इथंच खर्च करू अरे बावळाटा म्हणजे एक तर सावकार उदार झालाय खर्च करायला लागलाय गाववाल्याला हा लका आकड पार्टी देतोय आणि तू बुडे विकडेच पैसे अरे पण मी काय म्हणतोय ना रे हा. बोकडाला 5-25 हजार रुपये घालवण्यापेक्षा हा. एखादं कुत्र कापू ना मग आपण अरे तुला बावळाटा का कुत्र कापतो का डुकूर कापतो रे हा आला का माणसाला खाया घालायचं का अरे असं काय अरे कधीतरी चांगलं काम कर की का अरे या जीवनात अरे पण लका ना रे बोकडाचा काय जीव नाही का रे बोकाड कापलं काय कुत्र कापलं काय काय वेगळं आहे रे अरे पण मान बोकडाचा असतो ना कुत्र्यान ही कोण कापतं का बरं जाऊ दे चल मग. बावळाटावने बोलतो का काहीतरी तू अरे का हो, अध्यक्ष अहो, काय झालं अध्यक्ष आराम करा म्हणला म्हातारीला दवाखान्यात न्यायचंय 1,000 रुपये घेऊन गेला 1,000? सायकल कुठं नेली दोघा येऊ होय रे? हा? म्हटलं 1,000 तर 2,000 होत्या आणि तुमचा हिशोब कवा मिटवायचा होता. नाही, कवा त्यात देता? 25 मधला 1,000 काढलं ना रे. अरे, 1 रुपया मिळणार नाही म्हणजे काय ह्याच्यासाठी दिल्यात वैर लगा पावसा पाण्याचा लगा तुला हुडकायला आम्हाला येडं लागल्यात वर पैसा फुकट देऊन एक 2-4 दिवस थांबा की अध्यक्ष देऊन टाकतो की 4 दिवस थांबा. नाही दिलं का हा. नाही तुझ्या नारड्यावर पाहिजे नाही देतो की देतो चल ना रे हा चल काला का हर्या तुला का काय कळतच नाही कुशल त्या अध्यक्षाला म्हणतो ह्या 25,000 दे कमी पडल्यावर काय करायचं रे अरे ना रे होतं का त्या अध्यक्षाने तुला सांगतो त्या दिवशी 1,000 दिलं हा. त्या म्हातारीचं नाव सांगितलं म्हातारे आजार आहे म्हणून कसं दिसलो लका मी लका ती सायकल घेऊन माटक्याच्या अड्ड्यावर जाताना पण पैसे आहेत म्हणून मी का बसलो हा. अध्यक्ष फास्टूनच ठेवला असता नाही तर तुझ्या नको देखता. नो ना तुझा राग मला माहिती मागच्या वेळेसला का त्या पोलिसांनी केला 3 जागेवर तूच फासाटला आता पोलीस असल्यावर दबाकणारच केलं आणि तुला सांगतो ह्या बांधावून त्या बांधा उडी मारताना फासाटलेलो मी हा. मी असा सजासजी फास्टच नाही ग बाबा काहीतरी कुटाणाला का तुला का हर्या कुटाण्याशिवाय जमतच नाही पण नाऱ्या मी काय म्हणतोय हा. बघ, तुला सांगतो पाऊस तर लय येतोय मग काय बरोबर आहे का हा तुला सांगतो इष्टी घालणार नाही कुठलं वाहन उभा करणार नाही नेमावलं झालोय मग काय? त्यापेक्षा आपल्या गावातला सख्या आहे का नाही हा. त्याच्या घरी शिरड आहेत आहेत त्याच्याकडूनच घेऊ की एखादं शेळपाटणं बारके एकात बोकाड हा त्याच्या खंडातलंच एखादी ओढवून आणि सावकाराला म्हणायचं गेलं तू लोणंदला चालतंय की चल, जाऊ. ते जाऊ, कुठं हुडकू त्याला. बघत बसलाय कुठं लोणंदला गेलाय काय हा, चल त्यालाच हुडकू चल
प्रिया हा. 25,000 सगळं बसवायचंय बरं का सण आधी त्यो तर हो हो, इथंच बसला आयो, आयो. इथंच बसला सकाराम राम 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 बसा 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 हा. लय दिवसात म्हणलं सकारामची गाठ पडली नव्हती हा मग काय का नाही लय बालपणीचा दोस्त करणार आहे आपला मग ह्यो. काय? हा होय सकाराम शेरडा लय वाढवल्यात म्हण वाढवलं की शर्ट ना ना ह्याने संभळू जाणं बरं का शरडा अरे गावात कुणाची ताकद नाही ह्याच्याशिवाय शेरडात संभळत नाही कुणी मध्ये नाऱ्या तुला सांगतो रोग आलता हा त्यासल्या रोगात मला काय सख्याने शरडा वाचावल्या का नाही सख्या अरे एक सुद्धा मरून दिली नाही ह्यांनी शेरडी माणूसच लय भारी तुला सांगतो हा. दिलदार मनाचा माणूस जेव्हा हा. पाठ जपतोय मी त्यांना लाखांना हा, ते काय झालं माहितीये का सख्या हा ते गेलतो आईकडे तुझ्या घरी गेलतो हो ते आई म्हणलं आई शरडा राखत होती ना हा तर आई म्हणली आईला म्हणलं की मावशी तेवढं एखादं बोकाड ऐकायचंय का तर ती म्हणली काय असेल ते आमचा व्यवहार मी निस्ती राखाय असती आमचा सकाराम सगळं बघतो त्याच्यात हातात व्यवहार दिलाय होय ना रे? म्हणून तर तुझ्याकडे आलो या ते आपल्याला सावकाराने सांगितलंय एक बोकड होय अरे एक बात का? एक बोकाड म्हणलं 1-2-3 हजारात बोकाड सकारामचं जा ना असं म्हणली ती होय हा अरे 2-3 हजार कशाला 2-2.5 हजारात बसलं हो. पाहिजे बाकीचा खर्च आहे 2-2.5 अरे. हा बाकीचा बी खर्च एक तर सावकाराने दिल्यात 5,000 हा. आणि त्यात काय म्हणून बसवायचं त्यात सगळं बाबा तेल मीठ भागवायचंय अरे मग नाऱ्या हा देऊन टाक त्याला हा 2,500 चालतंय थांबे ए दर सका आडे थांबे हा काय हाऱ्या तुम्ही सगळ्या गावाला चुना लावताय आणि मला इथं चुना लावायला 2,500 बोकड अरे मग काय कमी झालं का होय अरे का मावशी तर मानलेला का 2,000 न्या पोराहू पण मी तुम्ही आमच्या आल्याला लेकासारखं म्हणलं, आहेत, हा? हे बघ देवाचं काम आहे 500 जास्त जाऊ दे. 500 ज्या दिले आता येतात आपलं 2,500. 2,500 देणार आहे आणि ते करून टाक विषय ए सख्या काय तुझं तर असं लय तोडून बोकाड जातंय कुठं तुझं का देवाला जात या तुझं बी पुण्य लागलच की होय अरे अरे तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे देवाला जाते मला का जेव्हा पाठ जपलंय त्यांना लाखांना आणि 2,500 मला तरी परवडलं पाहिजे की रे अरे अरे हो सख्या जर बोकाडच न्यायचं म्हणलं तर एक रात लय झाली एका आधारात बोकाड गायब होऊ शकतं का नसतं सांग ए, बरं. हऱ्या. तसलं आम्ही सोडलंय घ्यायचं असले 2-2.5 पात्रात पाडून तर घे नाही तर बघ बुवा तुझ्या ह्यानी होय हा हे बघ देवाला पावायचं नाही अरे असला अभद्र बोलू नको नाही ना हो अरे आपल्याला दिलाय ना पैसा देवासाठीच नाऱ्या देवासाठीच नाईट हे शो बघ. आपण कॅन्सल केलाय आम्ही तुला बराबर व्यवहाराने मागितलं 2.5 काय वर शेंडी लावायला चहा पाणी बी तुला आम्ही करतो 10 रुपयाची शेंडी लाव हा, आणि दे चालतंय. सर. हा, सर दे. दर घ्या बाबा आता काय करता आता तुम्ही म्हणताय तर. देवाला पाहिजे मी काय म्हणतोय सगळ्यात शाळपाट नदी बारक 2-2.5 किलो ए शाळपटना अरे हा. तसलं नाही जमणार रे सरबेसर देणार नाही अरे अख्खं गाव जेवायचं आणि शाळपटण्यात कसं बागल बरं मी काय म्हणतो 5-25 किलोचं बोकाड हे लागेल सर मावशींकडे देतून घेऊन जातो हा बरं एक काम कर दे आईकडे हिसा हा. आईला सांग अरे मी सांगितलं हो 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 चालतंय. झाला व्यवहार आता. एकदाच झाला यावर ए अरे आईला हित बसलाय वय तुला का तिकडे सूर्या बिर्या ती सगळे आल्यात मुसलमान ती लावाय नको वय बोकाड बोकाड होय हा बोकाड का पाऊस लागन होय अरे मग काय आता सावकाराने दिलंय एक तर 2,500 बोकाड घेतलंय 22,500 तर आपण आधीच आणल्यात घेतलंय नाही ना रे हा, मग? घेतलं होतं घेतलं होतं म्हणजे काय केलं अरे तो अरे नाऱ्या काय तुला सांगायचं का त्या सख्याच्या आईकडे पैसे दिलं हा 2,500 तो दिल्याप्रमाणे हा बोकाड घेतलं हा आणि तुला सांगतो आपलं हे कुठल्या रेग्युलरच्या वाट्याने यायचं का नाही हा ते आकडा मटका म्हणलं 100 रुपयाचा मटका लाव हा. मटक्यावाल्याने अडवलं हा म्हणला अरे हे बोकाड तुझं सोडणारच नाही हिथंच म्हणला ह्याचा बाजार करायचा म्हणला तर देवा. माझं 1,000 रुपये आहेत म्हणला तुझ्याकडं हा. तर तुला सांगतो मग ते 2,500 बोकाड मी 2,000 विकलं का तर आता- अयो, हऱ्याला का आता मेल गाड्या सगळ्याला का आता सावकार काय करीन ला का अरे पण 1,000 रुपये आपल्याला ते 1,000 रुपये त्याने कट करून घेतलं आणि 1,000 रुपये दिलं ना माझ्याकडे दिलं त्याने. ना? दिलं आणि मग कुठं काय- ते 1,000 मग काय केलं तिथनं थोडं पुढं गेलो हा लागला दारूचा अड्डा अयो मग त्याचं का 1,000 थाकलेलं अयो ती परत 1,000 तिथं गेलं का जीवरच झालो का काय लका हर्या आता तिथं जर बोकाट नाही का आपलं लका त्यो सावकार आहे ना माझच नरड उडवीन लका काय गावाला मला काय घालायचंय का तुला पाहिलं ना अरे हा तुला जर कापला तर 90-95 किलो मटण मिळेल. तुला लका तुला दोस्तच बरा दर वेळेत दिसतो रे नाही, नाही कापणार नाही पण म्हणलं रे तू असा हाय ना दष्ट अरे हाय मग काय काय का पाय मला तयार झालोय का मी पण आता करायचं कसं रे ना रे आता हे? हो, हऱ्याला का लयच अवघड झालेला का अख्खं गावला का वाट बघत बसलंय तिथं अयो आणि कुणी ते- पराती घेऊन आलंय कुणी कांदा घेऊन आलंय अयो लोका ती बैबी थांबला असं चोरा बाय बे थांबलंय अरे आता काय करायचं रे हरे? ना रे हा हे काय आयडिया करू काय
2-3 किलो सोयाबीन आणतो जाऊन मी हा तुला सांगतो सोयाबीन हे असं असतं हा तू सगळ्या गावकऱ्यांना सांगायचं आपले जे असं पीस आहेत ना ते लोकांना म्हणजे मिळाव पुराव म्हणून हऱ्याने वाईज बारीक कट पीस मारल्यात म्हण असं ना तुला सांगतो तसंच कसं तो सोयाबीन शिजवून मटण मसाला टाकून कसं तर कार्य पार पाडू नाही आपण. नाही आता ह्याच्याशिवाय पर्यायच नाही तसंच लागा करावं आईला लागेल. तुझं येळेला डोकं तेवढं लय जोरात चालतं फक्त ह्या कानाची त्या कानाला नाही झालं पाहिजे नाही. कोण म्हणलं का नाही हाडकं कुठं गेली हाडकं निवडून काढल्यात म्हणायचं आणि जी पीस आहेत ना मऊ मऊ केल्यात चावावं म्हाताऱ्या माणसाला हा म्हणून. चालतंय हा, चल. आईला बरं झालं का नाही तर माझं काय खरं नाही हऱ्याला का येणाऱ्या तोंड बघून वाट रे हो देऊ का? देऊ. आणि बरं का दंडून हाणायचा सावकार आता गावलाय तावडी हा? काय आहे गे करायचं नाही देऊ का ए अरे अरे विचारून वाढ की अरे विचारूनच आणि वाढ सर करा सर अरे. काय भाकरी काय पडल्यावर काय कुठनं आणायच्या परत करायच्या देऊ का अरे हऱ्या नाऱ्या नुसतं जर असं त्या हाडकाचं मटण येऊ दे की कशाला मऊ मऊ खावा की या हऱ्याला म्हणलं होतं मी लय जाळ घाल नको साऱ्या हाडकाचं पाणी पाणी झालं अरे आला का वाटायला लागली माणसं काय लागा तू लय शिजून दिलं आण 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 आण. ए मऊ मऊ खा बाबा दाढा दुखत्यात काय लय करायचंय ते ए शाला हरणाऱ्या जय बालाजी जय बालाजी सगळ्या लोकांना आहे ना जेवढा पाहिजे तेवढा मटण खायला घाल अहो अख्खं गाव उठून गेलं राव अहो नवीन पण कसं आहे राव सावकार लय बेकारी झाली हा. त्याला तुम्ही काळजी करू नका जेवढा पाहिजे तेवढा रोकडा जाऊ द्या पण सगळ्यांना आहे ना सगळं मटण खायला घालायचं हो मटण असं बारीक पीस हाणल्यात होय ना अरे, काय पीस हाणल्यात ते माणसं म्हणतात चावायची गरजच नाही डायरेक्ट गिळते ती नुसती मऊ झालं नुसतं लय मग खुशीत एकदम होय जय बालाजी जय बालाजी चांगला झाला लोकांनी म्हणलं पाहिजे सावकारचं नाव काढला पाहिजे नावच निघणार उद्यापासून तुम्ही काळजीच कर नका आणि काय माणसं राहिली असली तर लावून द्या ते हरणाऱ्या ना सारखा थंडीच्या वरना सुरू करते पण हे मात्र चांगला झाला हे दोघांनी ना हे एकदम चांगला काम केला आता दोघांनी ना यात्रा माझी पार पाडणार जय बालाजी जय बालाजी हर्या काय सुधार राहिलं नाही हो खरंच केला का ना रे हा? होय रे ना रे हा? मगाशी तुला सांगतो 2 बादल्या पाणी वाढवलेला अजून 3 बादल्या वाढवू का अरे पण सोयाबीन कमी पडतंय जरा बाजारात किलोचं आण बाबा अरे सोयाबीन असून सुद्धा लोक तुटून पडल्यात त्या मटण मसाल्यांनी त्यांना कळानच काय खातोय आपण काय नाही पिलंय सगळं गाव बाबा जाऊ दे, चल, ह्याच्यात राहू 3 बादल्या तरी वाढवा राहू दे. लागत्या ते त्रास आहे. हो. हे जा पुण्यात हाक मारली जा 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 जा, पाणी वाढवावं लागन रे जय बालाजी जय बालाजी शाला एकदा देवीचा देव झाला आणि माझ्या सर्वरला आहे ना वजा उतरला बरं झालं सगळ्या गावाला मी जयवाय घातला अरे अध्यक्ष या नमस्ते सावकार नमस्ते नमस्ते अध्यक्ष बरं झालं मी तुझ्याकडेच येणार होता का हो? यशाला मला एक सांग सगळ्या गावाला मी आवाहन दिला होता जेवायला तू जेवण कसा झाला मला तेवढा सांग काय सांगताय राव सावकार काय हा? झालं? नुसता राव मोठेपणाचा टेंबा मिरवताय तुम्ही प्रत्येक वेळेस शाला जय बालाजी ए अध्यक्ष तू असं काय बोलते बरं टेंबा कशाचा मिरवला सगळ्या गावाला तर जेवाय घातला मी ना तुम्ही सगळ्या गावाला अवतान दिलं का दिला होता आणि काय घातलं खायला चांगला बोकड आणायला लावला होता चांगला 25,000चा बोकड आणायला लावला मी काय राव सावकार बोलताय राव बोकडाच्या नावाखाली सोयाबीन घातली तुम्ही खायला लोक जय बालाजी ए अध्यक्ष शाला तू माझ्यावर आरोप करते शाला मोठाच्या मोठा बोकडा आणला होता त्या नाऱ्याला मी ना 25,000च्या जागेवर 30,000 रुपये दिला होता त्याला सांगितलं होता लोणंदच्या बाजाराला जाऊन चांगला मोठा बोकड घेऊन ये चांगला सगळ्या गावाने ना मटण खाल्लं तू म्हणते सोयाबीन खायला घातलं सावकार तुमच्यावर आरोप करायला ती मी ग्रामपंचायत मध्ये उभा ही तुम्ही राहिला का नाही त्या सरपंचाच्या बाजून तुम्ही जाता म्हणून मी तुमच्यावर आरोप करतो हे असल्या गोष्टीत आरोप करायचा जागा आहे काही जय बालाजी शाला तरी मी म्हणते सगळा लोक येते माझ्याकडं असं वाईट नजरेने का बघते सगळा लोक येते माझ्याकडं वाईट नजरेनं शाळा मी लोकांना खायला घातला आणि लोक माझ्याच नावाने आहे ना चांगलं माझ्याकडं रोखून बघत होते शाला पण मला एक शंका आहे शाला मी तर बोकड आणायला 25,000 रुपये दिला होता त्या नाऱ्याकडे मी काय नाही काय- सावकार तुम्ही पैसे दिलं नसत्यान अहो अख्खं गाव तुम्हाला चिंदी चोर म्हणतंय शाला बघा तुम्ही जय बालाजी शाला हे अध्यक्षाने माझा अपमान केला शाला मी आहे ना त्या नाऱ्याला बघते आता नाऱ्याला विचारते पहिला आणि मग याचा सोक्ष लावते शाला ते हऱ्याच्या जोडीला आला असला ना सर सालाच माझ्या सरला दर्द होणार जय बालाजी शाला नाऱ्या मी तुला सोडणार नाही शाला पण नाऱ्या आहे ना हे हऱ्या नाऱ्या मला सारखा फसवते शाला हे ना मी जाण्यापेक्षा मी काय करते माहिती आहे का एक तर त्यांच्या मागे ना
पोलिसला सांगते नाही तर सगळा लोकच पाठवते. शाला चांगला त्यांना चोप दिला ना मग त्यांचा जय बालाजी होईल. शाला सारखा माझ्या सरला तरी करते, माझ्या रोकडा पळावते, जय बालाजी जय बालाजी. शाला नाऱ्या शाला कुठं हे गेला? नाऱ्या इकडे इकडे. शाला मला एक सांग, ते शाला मी तुझ्याकडे 25,000 रुपये दिला, ते मी म्हणलं बायडीकडून अजून 5,000 रुपये घेऊन जा. शाला तू 25,000 रुपये घेऊन गेला, ते 5,000 रुपये पण घेऊन गेला आणि शाला समजा गावाला शाला मटण सोडून दिला आणि ते सोयाबीन खायला घातला. शाला मी तुला सोडणार मी नाही. नाही ते हऱ्याने सगळा गोळ केला राव. ते अध्यक्षाने माझा पार जीव खाल्ला. शाला माझा पार इज्जतीचा खोपरा करून टाकला. मी तुला सोडणार नाही. मी तुला थांब. ए ए ए ए नाऱ्या शाला मी तुला सोडणार नाही. नका माणसं जाणारे येणारे म्हणते आणि ह्यो माणूस वारकरी संप्रदायामधलाच माणूस असन, पण माणसांना कुठं माहिती मी बसली निवदासाठी. निवाद वय कोणाला घेऊन देतो तावा निवदा फक्त हरियाणाऱ्याचाच अधिकार आहे. काय लका लय मोठा पुजारी असल्याने बसलाय. अरे सगळा गोळ झालाय, सावकार माग लागलोय लका. अरे पोलिसांना बी सांगितलं. लक्षात आलं. अरे पळे सावकार माग लाग. अरे इकडे जय बालाजी जय बालाजी. शाला हऱ्या नाऱ्या सारखा माझ्या सरला दर्द करते काय, मी तुम्हाला सोडणार नाही. शाला माझ्या सरला दर्द करते काय, आता तुमचा चांगला माग आहे ना पोलिसच पाठवते. नाही तुमचा जय बालाजी करून टाकला ना तर नावाचा सावकार नाही. जय बालाजी. अरे इथलं हो तू अरे आज आपलं काय खरं नाही ना का. माग पुढं बघ रे बाबा. अरे अरे काय झालं? बरं तुम्ही हा सावकारांनी पार्टी मात्र भारी दिली बरं का. हा दिली. अरे पण त्यात दिली म्हणतोय पण त्यात एक बी हाडूक नव्हतं ना, सगळं मोमोच लागत होतं. ती खायला काय केलं असं बरं माहित तर नाही. सगळं का नाही खऱ्या नारायणीच केलेलं आहे. का आता हे काय केलं माहिती का, सावकाराने पैसे कोणाला दिलं, खऱ्या नारायणी काय केलं. गप्ती बाबा ते हरियाणाऱ्याचं नाव घेऊन तिकडे कशाला आपण बांधण्याला बसतो या. गाववाले नाही चांगले. एक तर आपण मी बी पिलो होतो, मला माहित नव्हतं काय हाडूक लागलं नाही पण मटण तेवढं खाल्लं पडलं खाल्लं. हरियाणाऱ्याचं नाव कुठं घेऊन नको, ते आपल्याला मारतात बाबा, आपल्याला काय घेणं देणं नाही केलं. चल सध्या बस. काय कर माहिती का, तुझ्या दावणीचा एखादा खापरुड्ड दिला का, तिला का सावकार लय माग लागले. तुझा विश्वास आहे का बाई? अरे बाबा त्याचा जाऊ दे, माझ्या विश्वासाव दे माझ्या. अरे काय का तू बी त्याचाच बापून ते तुझा बापून तुझ्या बी विश्वास ठेवू आहे मी. केला का आम्ही अडचणीत आलोय का सध्या गावच्या तुझ्या पाया पडतो दिला का सावकार आला, चल बाबा. जय बालाजी. मी तुम्हाला सोडणार नाही. शाला नाही तुमच्या मागं पोलीस लावला ना तर नावाचा सावकार नाही. जय बालाजी जय बालाजी. हे दोघ जण आले तर ते म्हणतात बोकडा मला एका ह्याच्या बी विश्वास नाही त्याच्या बी विश्वास नाही, आणि काय ह्यांना बोकडं देता आणि सावकार ह्यांच्या माग. माझं पैसे आईला दिलेत त्यांनी, आणि पैसे दिलेत खरं, पण मी काय म्हणतोय ह्यांनी बोकडाचं केलंय काय एवढं सावकार त्यांच्या मागं दिसतो. ती काय म्हणते ती धावतच सुटतेच नसतं, काहीतरी विषय झालेला दिसतोय बरं का. जाऊ दे चले बाबा, काय करायचं.